श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, थांबा, हा व्हिडिओ स्किप करू नका, कारण आज मी तुम्हाला श्री स्वामी समर्थांचा असा एक दिव्य संदेश सांगणार आहे जो हजारो भक्तांच्या मनाला धीर देणारा ठरला आहे. कदाचित आज तुम्ही पैशाच्या चिंतेत असाल, कर्जामुळे त्रस्त असाल, व्यवसाय बंद पडला असेल, नोकरी मिळत नसेल किंवा घरात सतत आर्थिक अडचणी येत असतील. अशा वेळी मनात एकच प्रश्न येतो, स्वामी, माझी परिस्थिती कधी बदलेल? मित्रांनो, स्वामी समर्थ म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आज मी तुम्हाला एक असा मंत्र, त्याचा खरा अर्थ आणि एका भक्ताची सत्य घटना सांगणार आहे, ज्यामुळे त्याच्या जीवनात आशा, धैर्य आणि योग्य संधी निर्माण झाली. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, कारण जो मंत्र मी तुम्हाला सांगणार आहे तो तुम्हाला कळला तर तुमच्यात लवकरात लवकर पैशाची भरभराट होईल. एका गावात गोविंद नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता. सततचं कर्ज, पिकाचं नुकसान, घरात आजारपण आणि हातात एकही रुपया नव्हता. रोज रात्री तो स्वामींच्या फोटोसमोर बसून रडायचा. एक दिवस तो म्हणाला, स्वामी, मी पैशासाठी नाही पण माझ्या कुटुंबाच्या सुखासाठी तुमच्याकडे आलो आहे. मला योग्य मार्ग दाखवा. तेवढ्यात गावात आलेल्या एका वृद्ध स्वामी भक्ताने त्याला सांगितलं, बाळा, दररोज सकाळी श्रद्धेने 108 वेळा हा मंत्र म्हण. प्रेक्षकांनो, तो मंत्र कोणता आहे तो माहिती आहे का तुम्हाला? तो म्हणजे श्री स्वामी समर्थ. मंत्र म्हणजे जादू नाही, तो तुझ्या मनात धैर्य, श्रद्धा आणि योग्य निर्णय घेण्याची शक्ती निर्माण करतो. जेव्हा मन बदलतं तेव्हा नशीब बदलायला सुरुवात होते. गोविंदने दुसऱ्या दिवसांपासून रोज श्रद्धेने मंत्र जप सुरू केला. पहाटे उठायचा, स्वामी समर्थांच्या फोटोसमोर दिवा लावायचा, दोन्ही हात जोडून शांतपणे म्हणायचा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. सुरुवातीला काहीच बदल झाला नाही. एक आठवडा गेला, एक महिना गेला, तरीही आर्थिक परिस्थिती तशीच होती. एक दिवस त्याचा विश्वास डळमळीत झाला. तो स्वामींसमोर बसला आणि म्हणाला, स्वामी, मी रोज तुमचं नाव घेतो पण माझ्या नशिबात काहीच बदल का होत नाही? त्या रात्री त्याला एक विलक्षण स्वप्न पडलं. स्वप्नात त्याने पाहिलं, स्वतः श्री स्वामी समर्थ त्याच्यासमोर उभे आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर तेज होतं आणि ते प्रेमाने म्हणाले, बाळा, तू मंत्र पैशासाठी म्हणतो आहेस, पण मंत्राचा अर्थ समजून घेतलेला नाहीस. गोविंद नम्रपणे म्हणाला, स्वामी, मग मंत्राचा खरा अर्थ काय आहे? स्वामी हसले आणि म्हणाले, मंत्र म्हणजे चमत्कार मागण्याचं साधन नाही. मंत्र म्हणजे मनाला स्थिर करण्याचं साधन आहे. ज्यांचं मन स्थिर होतं त्याला योग्य संधी दिसू लागते आणि ज्याला योग्य संधी दिसते त्याच्याकडे लक्ष्मी स्वतः चालत येते. स्वामी भक्तांनो, इतकं बोलून स्वामी अदृश्य झाले. सकाळी गोविंद जागा झाला. त्याच्या मनात भीती नव्हती, निराशा नव्हती, फक्त विश्वास होता. त्याने पूर्वीप्रमाणेच मेहनत सुरू ठेवली. काही दिवसांनी त्याच्या जुन्या मित्रांचा फोन आला. तो म्हणाला, गोविंद, आमच्या कंपनीला तुझ्यासारखा प्रामाणिक माणूस हवा आहे. तू तयार असशील तर उद्यापासून कामाला ये. गोविंदने लगेच स्वामींच्या चरणी नमस्कार केला आणि तो म्हणाला, स्वामी, आता मला समजलं, पैसा अचानक आकाशातून पडत नाही. तुम्ही योग्य वेळ आल्यावर योग्य मार्ग उघडला, योग्य मार्ग दाखवला. काही महिन्यात त्याचं कर्ज कमी झालं, घरात आनंद परत आला आणि प्रत्येक शुक्रवार तो गरजूंना अन्नदान करू लागला. तो प्रत्येकाला एकच गोष्ट सांगायचा, स्वामींचा मंत्र तुम्हाला एका क्षणात श्रीमंत बनवणार नाही, पण तो तुम्हाला अशी बुद्धी, धैर्य आणि संधी देईल ज्यामुळे तुमचं आयुष्य नक्कीच बदलू शकतो. मित्रांनो, आजचा व्हिडिओ संपण्यापूर्वी एक गोष्ट मनात कायमची ठेवून जा. जीवनात पैसा खूप महत्त्वाचा आहे, पण पैशांपेक्षा सुद्धा मोठी गोष्ट म्हणजे स्वामींची कृपा. कारण स्वामींची कृपा असेल तर बंद दरवाजेसुद्धा उघडतात, अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य होतात आणि अंधारलेल्या आयुष्यात पुन्हा प्रकाश येतो. आज जर तुमच्याकडे पैसा नसेल तर निराश होऊ नका. स्वामी तुमच्याकडून पैशाची अपेक्षा करत नाहीत, त्यांना तुमचा विश्वास हवा आहे. रोज फक्त 2 मिनिटं,
फक्त 2 मिनिटे डोळे बंद करा, मन शांत करा आणि प्रेमाने म्हणा, श्री स्वामी समर्थ माझ्यावर कृपा करा, मला योग्य मार्ग दाखवा, माझ्या कुटुंबाला सुखी ठेवा. योग्य वेळेची वाट पहा, तुमच्यावर स्वामींची कृपा नक्कीच होईल. विश्वास ठेवा, स्वामी तुमची प्रार्थना नक्कीच ऐकतात. कदाचित आजच नाही, उद्याही नाही, पण योग्य वेळ आल्यावर ते तुमच्यासाठी असा मार्ग उघडतील त्याचा तुम्ही कधीच विचारही केला नसेल. मित्रांनो, प्रेक्षकांनो, लक्षात ठेवा, स्वामी भक्ताला पैसा देण्याआधी पैसा टिकवण्याची बुद्धी देतात, यश देण्याआधी यश पेलण्याची ताकद देतात आणि सुख देण्याआधी सुखाची किंमत समजण्याची समज देतात. म्हणून आजपासून एक संकल्प करा. माझ्या प्रिय भक्तांनो, आजपासून एक संकल्प करा. कधीही संकट आलं तर घाबरणार नाही, निराश तर अजिबातच होणार नाही. कारण भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे स्वामी समर्थांचे शब्द कधीच खोटे ठरत नाहीत. चला सर्वांनी मनापासून फक्त 3 वेळा म्हणूयात, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जर तुमचाही श्री स्वामी समर्थांवर पूर्ण विश्वास असेल तर कमेंटमध्ये नक्कीच लिहा श्री स्वामी समर्थ. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओसाठी लाईक करा, तुमच्या कुटुंबियांसोबत आणि प्रत्येक स्वामी भक्तासोबत व्हिडिओ शेअर करा. आणि अशा श्री स्वामी समर्थांच्या प्रेरणादायी कथा, अनमोल संदेश आणि भक्तिमय व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्कीच दाबा. तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या निराश व्यक्तीच्या जीवनात पुन्हा श्रद्धेचा दिवा पेटू शकतो. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. असेच नवनवी आणि प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी, आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबांवर स्वामींची कृपा सदैव राहो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना.